लग्नाचा काय विचार केलाय का नाही? अरे कोणाच्या लग्नाचा? नजर सुधारली पण पुरीची छाती काय नाही दिसली. म्हणजे हे आता हे काय बोलणं झालं व्हय? असं 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 वय, म्हणजे सोन्याच्या लग्नाबद्दल बोलतोस वय? आणि मग या वयात काय दुसरं लगीन करते का काय तू? हात मेल्या, तुझा मुडदा बशिवला त्यो. माझा मुर्दा बशिव, पण आधी त्या सोनाबाईचा हात पिवळं कर. काय सोनाबाई, कसला विचार करते सोनाबाई? डॉक्टर साहेबांनी असा घर सोडायचा निर्णय तडकाफडकी कसा काय घेतला? म्हणजे राजाभाऊ, एक वेळ घरच्यांचं मी समजू शकते, बरंचसं समाजावर लात मारून कसं काय जगता येईल? अगं पण त्याने घर सोडलं म्हणजे काही नातेसंबंध तोडून टाकले का सोनाबाई? आई बाप भाऊ बहीण ही नाती अशी कायमची नाही तोडतायत. शेवटी रक्त एकच असतं ना सोनाबाई. हा लढा आहे विचारांचा, सनातनी प्रवृत्तींविरुद्ध पुरोगामी विचारांचा हा लढा आहे सोनाबाई. मग तुमच्या या लढ्यात माझी फरफट कशा पाहिजे? राजाभाऊ, मी ना धड या समाजाची ना त्या समाजाची. आणि राजाभाऊ, मला एक सांगा, भाऊ गेल्यानंतर कोण आलतं मदतीला? अहो, आमच्या समाजातली माणसं तर नुसती बघ्यासारखी उभी होती. फक्त तुम्ही आणि डॉक्टर साहेबांनीच मदत केली ना आम्हासनी. नाही, मला मान्य आहे तुला थोडा त्रास होतोय, पण थोडा खूप त्रास. राजाभाऊ, तुम्ही जर माझ्या जागी असला असतात ना, तर तुम्हाला कळलं असतं की अशा बेवारस पोरीचं जगणं किती कठीण असतं ते. गेल्या 2 महिन्यापासून पाहते, समद्यांच्या नजरेत एकच भाव, फक्त वासना. राजाभाऊ, असं 24 तास तरी कोण राहणार हो माझ्या संग? अगं पण डॉक्टरने लग्नाचा निर्णय घेतलाय ना. ते केवळ उपकाराच्या भावनेतून, दया म्हणून. असं गावासमोर ओरडून सांगण्यापूर्वी मला एका शब्दानं तरी विचारलं का? म्हणजे डॉक्टरवर तुझं प्रेम? नाही, असं नाही. सोनाबाई, काय ते स्पष्ट बोल. प्रेम केल्यावर लग्न करायलाच पाहिजे असा काही नियम आहे का? हे काय बोलतेस तू? ज्या लग्नामुळं माणूस रक्ताच्या नात्यापासून वेगळा होणार असेल, मला ते लग्नच नकोय. त्यापेक्षा माझं हे प्रेमच बरं. म्हणजे तू आयुष्यभर अशीच राहणार? राजाभाऊ, अहो त्यात काय मोठं? राजाभाऊ, कृष्णाचं आणि राधाचं कधी लग्न झालं होतं का? अहो मीरेचं आणि कृष्णाचं कधी लग्न झालं होतं का? पण तरी बी राधेच्या आणि मीरेच्या प्रेमाचा मोठेपणा अजून बी तसाच आहे ना? म्हणजे तुला असं म्हणायचंय की डॉक्टरांनी त्यांच्याच समाजातील एखाद्या सुंदर, गरीब आणि गरजवंत मुलीशी लग्न करावं. अगं गरजवंत तर तू पणच, शिवाय गरीब पण. पर जात पण महत्वाची आहेच ना. आमच्या लग्नानंतर हे लोक आम्हाला सुखानं संसार करू देतील? अगं त्यासाठीच तर हा लढा आहे. आमच्या लग्नाला हा लढा संपणार आहे? राजाभाऊ, या लग्नामुळे जर कुणाचं घर उद्ध्वस्त होणार असेल, एखाद्या बाईचा नवरा, एखाद्या मुलाचा बाप जाणार असेल, तर हे लग्नच मला मान्य नाही. राजाभाऊ, जर केवळ माझ्या लग्नाच्या निर्णयापायी त्यांच्या वडिलांनी हॉस्पिटलात भरती व्हावं लागत असेल, तर मग लग्नानंतर काय? आणि राजाभाऊ, तुम्ही याला लढा म्हणू नका, कारण एक तरी तुमच्या लढण्याची सुरुवात बी नाही आणि शेवट बी नाही. हां, आता असेलच जर शेवट कुणाचा, तर तो माझ्या प्रेमाचा. आणि त्यासाठी लग्नाच्या दयेची भीक मला नको आहे. आज मी तुम्हासनी सांगते, उद्या डॉक्टर साहेबांना पण हेच सांगणार आहे. काय भागाबाई, कोण आलंय सा? काय चाललंय? अरे मारुती भाऊ, तू वय ये ये, बस बस ओके, एका म्हातारीला आठवण डोळा झाली बाई आल्यापासून तुम्ही भागाबाईची. चांगलंच कामाला जोर ये. लावलंय. बस. बस. आता कसं ओळखलंस? थांब रे बाबा, पाणी आणतीया.
पोरगी कुठं दिसत नाही. अरे कापड धुवाय नदीवर गेली या. असं असं असं. हा. बर जा 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 पाणी आण जा जा. वय वय बस वाईच. शोभनरावानं सांगितलेलं समजा ध्यानात आहे ना व? सगळं माहिती कशाला तू बडबडतो? बस. हा, घे रे बाबा. आज कशी काय वाट वाकडी केलीस र? नाही म्हटलं चहा पाणी घ्यावं, विचारपूस करावी माहित. म्हणून आलो होतो. तसं बरं चाललंय म्हणायचं. या काय म्हणतो भागाबाय, लग्नाचा काय विचार केलाय का नाही? अरे कुणाच्या लग्नाचा? नजर सुधारली पण पुरीची छाती काय नाही दिसली. म्हणजे हे आता हे काय बोलणं झालं व्हय? असं 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 वय, म्हणजे सोन्याच्या लग्नाबद्दल बोलतोस वय? आणि मग या वयात काय दुसरं लगीन करते का काय तू? हात मेल्या, तुझा मुडदा बशिवला त्यो. माझा मुर्दा बशिव, पण आधी त्या सोनाबाईचा हात पिवळं कर. का रे बाबा, तुला का तिच्या लग्नाची एवढी काळजी? काळजी नाही म्हातारे, भीती. भीती कशाची र? अगं अगं पोरगी जवान हाय, दिसायला बरी हाय. अरे कुणाची वाकडी नजर फिरली तिच्यावर? डोळे बाहेर काढीन त्याच. हा अगं आता ज्यानं नजर दिली, डोळं दिलं, त्या देव माणसाचं डोळं काढणार वय? काय बोलताय सा तुम्ही? आता संडासला जायचं टांबऱ्याला पोहायचं कशा पाय? ए मुडद्या, पोलकी घडा घडा. तुझ्या पुरीच्या प्रेमात पडलाय डॉक्टर. अव काय सांगताय सा तुम्ही? हो, आणि वाड्यात झगडा सुद्धा झालाय त्याच्या भावासंग. तुझ्या पुरी संग लग्न करीन अशी धमकी दिली आहे आणि वाडा बी सोडलाय. पर हे समजा तुम्हाच नाही कोणी सांगितलं? अहो काल सरपंचाने मला अवतान दिलं होतं. म्हणाले भागाबाईला हे समजावून सांग. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं तुला भेटून सोनाबाईला आवरायला सांगायचं. काय भागाबाई, आपल्याला सुद्धा त्यांच्या सोबत गावात राहायचंय. आता मला सांग, लाकडाच्या घरात राहणाऱ्यांनी आगीशी दुश्मनी करून चालेल? नाही. तुझ्या पोरीला समजव, अशी उगच कालवा कालव करू नको म्हणावं. बाप गेला, भाऊ गेला, आता कोण येणार आहे मदतीला? हा, वस्तीच्या पंचायतीनं हा निर्णय घेतलाय, ते तुला सांगाय आलोय. हे प्रकरण लय महागात पडेल, तुला पण आणि समाजाला पण. हे बघ, समाजात राहायचं असेल तर नीट राहायचं, नाही तर बाहेरची वाट धरायची. म्या काय म्हणते सोना? ऐकते, बोल. तुझा यो चाळा आहे ना, आपल्या अंगाशी येईल बघ. कोणता चाळा? म्या म्हणते त्याचा नाद सोड. तुला काही येडबीड लागले काय? अगं कुणाचा नाद, कसला चाळा? काल रातच्याला पाटलांना दवाखान्यात नेलं होतं. मग त्याचा माझ्याशी काय संबंध? मी गेलते का वाड्यावर सावली पाड्या? पर त्यांचा पोर डॉक्टर. त्याचा आणि माझा काय बी वाईट संबंध नाही. अगं पर वस्तीवर बाबऱ्या झाला या. मला बी भेटायला आली होती माणसं. काय बाय बोलत होती तुझ्याबद्दल आणि डॉक्टर बद्दल. तू स्वतः कधी डोळ्यानं पाहिलंस का? अगं पर समधी वस्ती वस्ती गेली उडत. मला सांग, तुझा तुझ्या लेकीवर विश्वास हाय का नाही? पर म्या जे काय ऐकलं ना, ते लई वंगाड होतं. मला एक कळत नाही, समते माझ्याबद्दलच का बोलतात? हा, त्या डॉक्टरला कुणी बी काय बी बोलत नाही. लग्नाचा विचार त्यानंच मांडला, मी एका शब्दानं बी काय बी बोलले नाही. हा, आता डॉक्टर भला माणूस आहे. आपला काय बी संबंध नसताना त्याने आपल्याला लई मदत केली. पर तो माझ्याशी लग्न करणार आहे ते उपकार म्हणून, दया म्हणून. आणि ह्यो बी फक्त त्याचाच विचार. अगं अजून माझ्याशी कुठे काय बोलणं झालंय त्याचं? त्यानं तुला नजर दिली, दादाच्या चितेला अग्नी दिला. पर ह्याच्या बदल्यात जर तो माझा हात मागणार असेल ना, तर त्यो माझ्यापेक्षा भी अडाणी आहे. आता जे बोललीस ते त्याच्यामुळे बोलशील? का नाही बोलू शकणार? ए पोरी, मी सांगते ते ऐक. हे बघ, हे प्रकरण वाढण्या अगोदर ना, त्या केशीबाईच्या बबण्याशी म्या तुझं लगीन लावून देते. अगं विठाबाईचा हरदास बी लई चांगला आहे आणि चांगला कमवताय. आणि मी नाहीच लगीन केलं कुणाशी तर मी काय तुला जड होणार आहे? ए पोरी, तुला काही येड लागलं बाई? पोटची पोर कुण्या मायला जड होते बाई.
परशी तरणीपूर घरात ठेवली ना तर लोक शेण घालतात तोंडात. नाही नाही ते वंगाळ बोलतात आणि काय वकवकलेल्या नजरेनं बघतील हेच ना. पर माय मी तुला सांगून ठेवते, मी लगीन करायची नाही म्हणजे नाही. म्हणजे तू अशीच राहणार वय. आणि तर डॉक्टर ऐकल का. नाही जुमानले आणि जबरदस्ती केली तर त्यो तसं काय बी करणार नाही. तुझं काय होणार आहे ना ते मला काय बी कळत नाही. आणि तो डॉक्टर असं काय येडेवानी करतो या. जा रे बाबा शहरात. डोळा दिलंस पर काय बी बरं दावलं नाही. आंधळी होती तेच बरं होत. डोळा आल्यावर काय दिसलं तर पोराची तिरडी. आता अजून काय काय जावणार आहेस रे बाबा. माय नमस्कार सरपंच साहेब. टाकणे इकडे बसा. नाही असू द्या. हम्म. नाही एकदम अर्जंट बोलवलं. काही काम होतं का. नाही आबासाहेबांची तब्येत. आबासाहेबांना काही झालेलं नाही. नाही गेल्या आठवड्यात चक्कर येऊन पडले होते. तुला कसं माहिती. ते बबने आला होता ना डॉक्टर साहेबांना बोलवायला त्यांच्या खोलीवर. म्हणजे तू गेला होतास त्यांच्यासोबत. डॉक्टर साहेबांनीच आबासाहेबांना ऍडमिट केलं होतं ना. मला सगळं हे कसं माहित नाही. मला वाटलं तुम्हाला सगळं. ए! हे बघ राजा, यापुढं आमच्या घरात ढवळाढवळ करायची एकदम बंद. याद राख, गाठ माझ्याशी. काय बोलताय सरपंच साहेब. कसली ढवळाढवळ. येड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाऊ नकोस. या गावात जर जिवंत राहायचं असेल तर मी सांगतोय तसंच वागायचं. प्रेमानं बोलणार असाल ना सरपंच साहेब जीव काढून ठेवीन इथं. पण धमकी देणार असाल ना. ए आवाज कमी रे. आवाज तुम्ही कमी करायचा. हा तुमचा वाडा नाहीये, ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं. आवाज तुम्ही कमी करायचा. तुमच्या वस्तीवरल्या त्या पोरीनं झपाटले माझ्या भावाला. तुमच्या एरियातल्या काही पोरांनी दगडफेक केली आहे तिच्या झोपडीवर. मी पोलिसात तक्रार केली. ए! पोलीस गेले उडात. माझ्या भावावर जर असा प्रसंग आला ना, एकाला पण जिवंत नाही ठेवणार. ही धमकी समजायची का डरकाळी पोकळ. तुला कळलं असेल की. आता मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर हे असं काही घडलंच ना तर याला संपूर्णपणे तुमचा भाऊ जबाबदार असेल. कारण लग्नाचा विचार तुमच्या भावानं केलाय, सोनाबाईनं नाही. असेल ना तुमच्या धमक तर अडवून दाखवा त्याला. येतो मी. आणि आबासाहेबांना माझा नमस्कार सांगा. किती झालं तरी भला माणूस आहे तो. येतो मी. अरे वा, आता घरात समाजसेवक शोधतोस हा. प्रयत्न करतोय. हा? बरं तू सोनाबाईशी तुला किती वेळा सांगितलंय तिचा विचार सोड म्हणून. का का आता इतकं रामायण घडल्यावर सुद्धा. तिच्यावर कोणीतरी दबाव आणत असेल. श्रीकांत अरे उगाच कोणी कोणाच्या घरावर दगड मारत नसतं रे. त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार असतोच. मला तो जर सापडला ना. ओ आता हिरोगिरी करू नका. या इकडे सांगतो या. तर राजाभाऊ तुझा मला सापडला ना. काय श्रीकांत
काल रात्री एवढं पुराण ऐकवलं तरी त्याच्यावर पाणी ओततोयस. राजाभाऊ काय रे? काल रात्रीपासून भागाबाई आणि सोनाताई दिसत नाहीये. हा? काय हो तू हो पुढं, मी येतो. जा, जा. मी पडेल तुझ्या बरोबर. नाही तू नाही यायचं. का? अरे का म्हणजे काय यार, प्रकरण वाढलंय तिथे. मला येऊ दे ना नाही, वस्तीवर. नाही श्रीकांत, तू इथेच थांब. राजाभाऊ